Hello friends, I am Professor Jadhav PL. Today we will dealing with brick masonry and related terms. So brick masonry uses the brick joined together with a mortar. Bricks are manufactured by the molding clay in a rectangular blocks, drying them and then burning in a kiln. So bricks is most widely used over other types of masonries because of the bricks being similar in a size and shape, and they can be laid in a definite pattern. Okay. Number two, bricks do not need any dressing. For that purpose, we should generally prefer the brick masonry over than other types of masonries. Okay, bricks are easily handled by the masons because of the small size and lightweight. Unskilled masons can be used the brick masonry as it is simple to understand. Okay, and bricks are easily available. So for that purpose, we generally prefer the brick masonry in a modern construction. So brick is a type of block used to make walls, pavements, and other element in a masonry construction. Generally, the standard size of a brick is 19 by 9 by 9 centimeter. जी ब्रिक असते ती बऱ्याचशा वेळेस आपण आत्ताचं जे मॉडर्न कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये ब्रिक हा एक इम्पॉर्टंट मटेरियल आहे, जे बऱ्याचशा वेळेस आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये, पेमेंट्समध्ये किंवा मेझनरीचे जे काही अदर एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शनसाठी ब्रिकचा आपण वापर करतो. तर स्टँडर्ड जी साईज असते ब्रिकची ती 19 बाय 9 बाय 9 सेंटीमीटर इतकी असते. जनरली मार्केटमध्ये वेगवेगळ्या डायमेन्शनच्या ब्रिक्स अवेलेबल असतात. जसं की मोस्टली आपण 9 इंचीचं बांधकाम करायचं जर असेल आपल्याला तर आपण 4 इंचीची वीट वापरतो. अशा वेगवेगळ्या डायमेन्शनच्या ब्रिक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. 4 इंचीची वीट, 6 इंची वीट, ठीक आहे. तर 4 इंचीचं बांधकाम करायचं असेल तर आपण एक सिंगल वॉल कन्स्ट्रक्ट करतो 4 इंचीच्या विटांनी. आणि जर आपल्याला 9 इंचीचं बांधकाम करायचं असेल तर आपण 4 इंचीच्या विटांना डबल आपण बांधकाम करतो. तर अशा पद्धतीने आपण ब्रिक वर्क करू शकतो, ब्रिक मेझनरी वर्क करतो. ब्रिक मेझनरी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो कॉम्पोनंट आहे तो ब्रिक आहे. त्याचसोबत आपल्याला सँडची सुद्धा रिक्वायरमेंट असते. सो सँड इज अ ग्रॅन्युलर मटेरियल कंपोज ऑफ फाइनली डिव्हायडेड रॉक अँड मिनरल पार्टिकल्स. इट इज डिफाईन्ड बाय साईज बीइंग फायनर दॅन ग्रॅव्हल अँड कोर्सर दॅन सिल्ट. ओके, सँडला आपण सँड कधी म्हणणार तर ज्या वेळेस ते ग्रॅव्हलपेक्षा बारीक असतं आणि सिल्टपेक्षा थोडंसं मोठं असतं, मोठे जे पार्टिकल्स असतात त्याला आपण सँड म्हणतो, ठीक आहे. तर ब्रिक मेझनरीमध्ये सँडचा वापर आपण मॉर्टर प्रिपेअर करण्यासाठी करतो. सँड ही आपल्याला नदीच्या पात्रामधून मिळते किंवा सँडला अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून आपण क्रश सँडचा सुद्धा आपण ब्रिक मेझनरीमध्ये वापर करतो. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे सिमेंट. So cement is a binder or a substance used for the construction that sets, harden and adhere to the other material to bind them together. सिमेंट आपण मॉर्टर प्रिपेअर करण्यासाठी सँड आणि सिमेंट यांच्या मिश्रणामध्ये जर वॉटर जर आपण ॲड केलं तर त्याच्यापासून मॉर्टर आपण प्रिपेअर करू शकतो. आणि ब्रिक मेझनरीमधले जे काही जॉईंट्स आहेत तर त्या मॉर्टरच्या सहाय्याने आपण फिल करतो, जेणेकरून जे काही मेझनरीचं स्ट्रक्चर बनणार आहे ते एक चांगला बॉन्ड त्याच्यामध्ये क्रिएट होईल. सिमेंट आपण जनरली यूज करतो त्याच्या बाइंडिंग प्रॉपर्टीसाठी. आपण सिमेंट हे कन्स्ट्रक्शनसाठी आपण यूज करतो. वेगवेगळ्या वेगवेगळ्या ब्रँडच्या सिमेंटच्या कंपन्या किंवा सिमेंट आपल्याला मिळतं, जसं की अंबुजा सिमेंट, त्याच्यानंतर ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, अशा वेगवेगळ्या ब्रँडचे सिमेंट मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ठीक आहे. सिमेंटचे काही टाईप्स पडतात. त्याच्यामध्ये रॅपिड हार्डनिंग सिमेंट, पोर्टलँड पोझोलाना सिमेंट, ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट, व्हाईट सिमेंट, ब्लास्ट फर्नस स्लॅग सिमेंट, अशा वेगवेगळ्या टाईपचे सिमेंट मार्केटमध्ये आढळून येतात. नेक्स्ट आहे पहा टर्मिनॉलॉजीज इन अ ब्रिक कन्स्ट्रक्शन. टर्मिनॉलॉजीज इन ब्रिक कन्स्ट्रक्शन. फर्स्ट टर्म is header. A header is a shorter face of the brick. Header is a shorter face of the brick
or you can say that when the brick or the block of the stone is laid in such a way that its breadth and its thickness is visible, so it is said to be a header. Generally, bricks laid with a longer face, generally brick laid to the shorter face along the wall is called as a header. The course of the brick where the all bricks are laid as a header are known as a header course. ही एक डायग्राम ह्या ठिकाणी किंवा एक इमेज ह्या ठिकाणी दाखवलेली आहे ब्रिकची जी शॉर्टर साईड असते त्याला आपण हिडर म्हणतो. ज्यावेळेस ब्रिक आपण अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्लेस करतो मेझनरीमध्ये, जेणेकरून त्याची फक्त आपल्याला विड्थ आणि त्याची थिकनेस दिसेल. तर ही विड्थ आणि थिकनेस चा जो पार्ट आहे ब्रिकचा, तो ज्यावेळेस आपल्याला दिसतो किंवा तो जो पार्ट आहे शॉर्टर फेसचा त्याला आपण हिडर म्हणतो. स्ट्रेचर, when the brick or the stone block is laid in such a way that in the elevation its length and thickness is visible, elevation of its length and thickness is visible, then it is said to be the stretcher. Stretcher is a longer face of the brick. Generally it is dimension is a 19 centimeter by 9 centimeter. Sometimes bricks laid with a longer face parallel to the face of the wall are called as a stretcher. A course of the brick in which all bricks are laid as a stretcher on a facing is called as a stretcher course. ज्यावेळेस आपण फेसिंगला स्ट्रेचर सगळ्या विटा ह्या स्ट्रेचरने आपण काय करत असतो, प्लेस करत असतो. म्हणजे स्ट्रेचर दिसेल, म्हणजे लॉंगर साईड आहे, लॉंगर फेस आहे, अशा पद्धतीने दिसेल. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण ब्रिक मेझनरीमध्ये ब्रिक्स प्लेस करतो, तो अशा बॉन्डला आपण स्ट्रेचर बॉन्ड म्हणतो. नेक्स्ट टर्म आहे पहा कोर्स. So course is a one horizontal layer of a brick or the stone is called as a course. मेझनरी मधली जी एक लेयर असते ब्रिकची त्याला आपण कोर्स म्हणतो. फेस, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, स्टोन मेझनरीच्या रिलेटेड टर्म आहे पहा, स्टोन मेझनरी आणि ब्रिक मेझनरी ह्या दोन्हींच्या रिलेटेड टर्म आहे फेस. द आउटर और द एक्सपोज फेस ऑफ द वॉल इज कॉल्ड एज अ फेस. मेझनरीची जी आउटर फेस असतो मेझनरीचा त्याला आपण फेस म्हणतो. जो आउटर सरफेस जो असतो, जो ॲटमॉस्फिअरला एक्सपोज असतो, त्या सरफेसला आपण फेस म्हणतो. बॅक म्हणजे जो इनर सरफेस असतो, इंटरनल सरफेस असतो वॉलचा, त्याला आपण बॅक म्हणतो. हर्टिंग, इट इज द इंटेरियर पोर्शन ऑफ वॉल बिटवीन द फेस अँड द बॅक इज कॉल्ड ॲज अ हर्टिंग. नेक्स्ट टर्म आहे पहा बॉन्ड. सो बॉन्ड, द मेथड ऑफ अरेंजिंग द ब्रिक्स इन अ कोर्सेस. The method of arranging bricks in a courses so that individual units are tied together. ब्रिक्सला आपण ब्रिक मेझनरीमध्ये अशा पद्धतीने प्लेस करतो जेणेकरून एकमेकांना मध्ये ते टाय होतील. त्यांच्यामधला एक अशा पद्धतीने आपण ब्रिक्स अरेंज करतो जेणेकरून ते एक इंडिव्हिज्युअल युनिट म्हणून ते टाय होतील एकमेकांमध्ये. तर त्या अरेंजमेंटला आपण बॉन्ड म्हणतो. द मेथड ऑफ अरेंजिंग द ब्रिक्स इन अ कोर्सेस सो दॅट द इंडिव्हिज्युअल युनिट्स आर टाय टुगेदर. Next term is a joint. So joint, it is the junction of the two or more bricks in a wall construction. ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त ब्रिक वॉल एका ठिकाणी येऊन मिळतात त्यावेळेस त्याला आपण जॉईंट म्हणतो. किंवा ब्रिक मेझनरीमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त ब्रिक्स ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्यामधलं जे जंक्शन तयार होतं त्याला आपण जॉईंट म्हणतो. सो इट इज द जंक्शन ऑफ द टू ऑर मोर ब्रिक्स इन द वॉल कन्स्ट्रक्शन. वॉल कन्स्ट्रक्शनमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त ब्रिक्स ज्या ठिकाणी मीट होत आहेत किंवा त्यांचं जे जंक्शन असतं त्याला आपण जॉईंट म्हणतो. नेक्स्ट टर्म आहे लॅप. इट इज द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन द व्हर्टिकल जॉईंट इन अ सक्सेसिव्ह कोर्सेस. इट इज कॉल्ड ॲज अ लॅप. नेक्स्ट वन इज अ क्लोजर. सो क्लोजर, इट इज अ पोर्शन ऑफ अ ब्रिक विथ द कट मेड लॉन्जिट्युडनली अँड इज यूज टू क्लोज अप द बॉन्ड ॲट द एंड ऑफ द कोर्स. ज्यावेळेस आपण ब्रिक्सचा एक ब्रिक कट करतो एका पर्टिक्युलर सेक्शनमध्ये आणि तो सेक्शन तो तुकडा आपण ब्रिक मेझनरी क्लोज करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो, यूज करतो. त्यावेळेस त्या ब्रिकच्या पोर्शनला क्लोजर म्हणायचं. अ पीस ऑफ द ब्रिक विच इज यूज टू क्लोज अप द बॉन्ड ॲट द एंड ऑफ द ब्रिक कोर्स इज कॉल्ड एज अ क्लोजर. इट प्रिव्हेंट्स द जॉईंट इन अ सक्सेसिव्ह लेअर टू ओव्हरकम द व्हर्टिकल लाईन. ओके, सो फॉर दॅट पर्पज वी कॅन use the closer. So this is the diagram of the brick masonry in which the various terms are shown. You can see here the header, stretcher,
back internal portion of the wall is called as a back, exterior surface of the wall is called as a face. You can see here the joint, the junction between the two or more bricks in a wall construction is called as a joint. Course is a horizontal layer of the brick is called as a course. Okay, so here we can see here the different terms related to brick masonry. Next topic is different types of the closures. Okay, so different types of closure. So first one is a queen closure. So when brick is cut longitudinally, when the brick is cut, ज्यावेळेस आपण ब्रिक लॉन्जिट्युडनली कट करतो दोन इक्वल पार्ट्समध्ये, त्यावेळेस त्या पार्टला आपण क्वीन क्लोजर म्हणणार. डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल. When the brick is cut in longitudinally in two equal parts, it is called as a queen closure. Thus, queen closure is a brick having length same as the regular brick, but half the width. क्वीन क्लोजर जो असतो त्याची लेंथ ही जी रेग्युलर ब्रिक सारखीच त्याची लेंथ असते, पण त्याची विड्थ ही रेग्युलर ब्रिकच्या हाफ असते. ठीक आहे. या डायग्राममध्ये क्वीन क्लोजर दाखवलेला आहे. ब्रिकला ज्यावेळेस आपण लॉन्जिट्युडनली दोन भागामध्ये कट करतो त्यावेळेस त्याला आपण क्वीन क्लोजर म्हणणार. जनरली ब्रिक मेझनरीचा जो एंड असतो तो जर आपल्याला क्लोज करून घ्यायचं जर असेल तर त्यावेळेस आपण क्वीन क्लोजर त्यामध्ये आपण यूज करतो. नेक्स्ट आहे पहा किंग क्लोजर. नेक्स्ट टर्म इज किंग क्लोजर. किंग क्लोजर इज फॉर्म बाय कटिंग अ ट्रायंगुलर पीस. यू कॅन सी हिअर अ ब्रिक इज कट इन अ ट्रायंगुलर पीस हॅव्हिंग द साइड्स इक्वल टू हाफ द लेंथ अँड द विड्थ ऑफ द ब्रिक. ज्यावेळेस आपण ब्रिक ही ज्यावेळेस आपण ब्रिक ही ट्रायंगुलर पीसमध्ये आपण ज्यावेळेस कट करतो, ब्रिक आपण ट्रायंगुलर पीसमध्ये कट करतो जेणेकरून त्याची लेंथ जी लेंथचा जो मिड आहे आणि विड्थचा जो मिड आहे यांच्यापासून आपण एक ट्रायंगुलर पीस आपण कट करतो, तर त्या ब्रिकला किंग क्लोजर म्हणायचं. किंग क्लोजर इज फॉर्म बाय द कटिंग अ ट्रायंगुलर पीस हॅव्हिंग द साइड्स इक्वल टू हाफ the length and width of the brick. Okay, so it is the brick cut in a such way that the width of one its end is half that of full brick. Next term is bat. It is the half brick cut along its length. ज्यावेळेस आपण ब्रिक त्याच्या विड्थच्या अलॉंग आपण कट करतो, त्याचे दोन समान भाग करतो, त्यावेळेस आपण त्याला बॅट म्हणतो. नेक्स्ट टर्म आहे पहा 3/4 क्लोजर्स. सो 3/4 क्लोजर्स is a brick cut in a such way that the 3/4 of the length of the brick is cut and used as a closure. Next one is a quarter closure. It is the brick cut in a such way that its 1/4 length of brick is cut and used as a closure. Next I have coins. So coins are the large rectangular blocks of a masonry or the brick that are built into the corners of the wall. ज्यावेळेस आपण ब्रिक मेझनरीमध्ये कॉर्नरला जो आपण ब्लॉक प्लेस करतो, कॉर्नरला जो ब्रिक आपण यूज करतो, त्या कॉर्नर पीसला कॉइन्स म्हणायचं. दे कॅन बी यूज ॲज अ लोड बेरिंग फीचर टू प्रोव्हाइड अ स्ट्रेंथ अँड वेदर प्रोटेक्शन, बट ऑल्सो फॉर द एस्थेटिक पर्पजेस टू ॲड अ डिटेल अँड accentuate the outside corner of the building. Okay. Next is a frog. Frog means a small depression created on one side of the brick so as to form a key for holding a mortar. ज्यावेळेस एक ब्रिकच्या सरफेसवरती टॉप सरफेसवरती एक स्मॉल डिप्रेशन क्रिएट केलेलं असतं, त्या डिप्रेशनमध्ये त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं नाव लिहिलेलं असतं. ज्या कंपनीने त्या ब्रिकला मॅन्युफॅक्चर केलेलं आहे त्या कंपनीचं नाव लिहिलेलं असतं. याचा उद्देश हा असतो की एक की क्रिएट होते पहा, मॉर्टर होल्ड करून ठेवण्यासाठी एक की फॉर्म होते त्या ठिकाणी, त्यामुळं आपण त्या ठिकाणी फॉर्म क्रिएट करतो मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस. नेक्स्ट टर्म आहे पहा ब्रिक कन्स्ट्रक्शनचं, ब्रिक मेझनरीचं लाईन. व्हाईल कन्स्ट्रक्टिंग द ब्रिक मेझनरी इट शुड बी कन्स्ट्रक्टेड इन अ प्रॉपर स्ट्रेट लाईन. ओके, लाईन दोरीचा आपण वापर केला पाहिजे ज्यावेळेस आपण ब्रिक मेझनरी वॉल कन्स्ट्रक्ट करत असतो, त्याचं बांधकाम आपण ज्यावेळेस करत असतो. एका हॉरिझॉन्टल लाईनमध्ये, एका सेम लाईनमध्ये सगळ्या विटा येण्यासाठी आपण काय करतो, त्या ठिकाणी आपण लाईन अटॅच करतो दोन्ही एंडला, आणि त्या लाईनमध्येच आपण काय करतो, ब्रिक्स त्या ठिकाणी प्लेस करतो. लेवल, ज्यावेळेस आपण बांधकाम करतो, ब्रिक मेझनरीचं कन्स्ट्रक्शन करतो, त्यावेळेस आपण त्या
ज्या बिटा प्लेस करणार आहोत, जे काही कोर्सेस आपण प्लेस करणार आहोत ते एका लेवलमध्ये आहेत का नाही ते सुद्धा आपल्याला चेक करावं लागतं. त्यासाठी आपण वॉटर ट्यूब लेवल किंवा ट्यूब लेवल ज्याला आपण म्हणतो ते यूज केलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा प्लंब. बांधकामामध्ये प्लंबचा सुद्धा चांगल्या प्रकारे वापर केला जातो. व्हर्टिकॅलिटी चेक करण्यासाठी आपण प्लंबचा वापर करतो. व्हाईल द कन्स्ट्रक्शन ऑफ द ब्रिक मेझनरी, द मेझनरी शुड बी कन्स्ट्रक्टेड इन अ लेवल विच कॅन बी चेक विथ द हेल्प ऑफ प्लंबचा आपण वापर करतो व्हर्टिकॅलिटी चेक करण्यासाठी. ठीक आहे. अशा पद्धतीने ब्रिक वर्क म्हणजे काय, ब्रिक वर्कच्या रिलेटेड ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिल्यात. नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. थँक्यू.